फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी न हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगादिले दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 अचानक हा निर्णय बदलण्याचं कारण समजू शकेल? तुमच्या भ्रमिष्टपणाबद्दल. काहीही भ्रमिष्ट वगैरे नाहीये मी. आमच्या अवलक्षणी विलासनं ते नाटक करायला लावलं म्हणून. अहो का वागला तसं? विलास भाऊजी बदलले नाहीयेत हे माहीत असून सुद्धा आमच्यापासून लपवलं. माझं सौभाग्य हिरावून घेणाऱ्या, मला विधवा करणाऱ्या नराधमाला मदत करणाऱ्या सैतान आहेस तू, सैतान. मी नाही येणार कुठे तुझ्या सोबत. अरे देवा, ध्यान आलं वाटतं मला शोधत इथे. परत काहीतरी नाटक करावं लागणार. अगं भामिनी, अगं भामिनी थांब. भामिनी, भामिनी, अगं अगं तू अशी अचानक निघून का आलीस घरातनं? मी कुठे कुठे शोधलो तुला. असू देव, माझ्या पापाचं फळ भोगू दे मला. मी नाही येणार आहे आता परत. अगं भामिनी, अगं तू रागवू नकोस. विड्यासारखं बोलू नकोस भामिनी. हे बघ, रागवू नकोस. मी एवढंच म्हणत होतो जाऊ की देव, नको तो विषय आता. खरंच हे बघा, मी माझ्याशिवाय जर सुखी राहणार असाल ना तर राहा. माझं काही म्हणणं नाहीये आता. अगं असं बोलू नकोस भामिनी. माझं चुकलं. मी तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. माझा विश्वास आहे तुझ्यावर. खरंच हो. हे बघ, तू आता त्रास करून घेऊ नकोस. आपण घरी जाऊया. चल. मी तुम्हाला खरंच सांगते, मी काहीही चूक केलेली नाहीये हो. दागिन्यांच्या प्रकरणानंतर मी स्वतःला बजावलं होतं की आता नीट प्रामाणिकपणे राहायचं. बिचाऱ्या सिंधूचा एवढा द्वेष केला, तिलाही प्रेम द्यायचं. रानड्यांसमोर तुमची एवढी नाचक्की झाली म्हणून चांगलं वागून त्यांचं मन जिंकायचं ठरवलं होतं. तुला माहितीये, सिंधूमुळे डोळे उघडले माझे, म्हणून तर इथपर्यंत शोधत आलो तुला. चल ना, घरी जाऊया भामिनी. बरं, तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून येते. आणि अहो, स्वयंपाक पण करायचा असेल ना? रानड्यांकडेही स्वयंपाक करून द्यायचा असेल. दशक्रियेपर्यंत त्यांच्याकडे चूल पेटणार नाहीये. माझं भाग्यच आहे हो, मला इतक्या लोकांचा स्वयंपाक करायला मिळतोय. देवा, तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे रे. निघूया. चल. तरी अण्णानं मला भाऊजींबद्दल सावध केलं होतं गाई. मीच माझं डोकं का हात टाकलं. कर्मने जसा. मी त्याला म्हटलं होतं की हा स्वप्नासारखं चालू आहे सगळं, मला रमू दे त्यात. तो म्हणाला होता स्वप्नभंग झाला तर. आणि भंगलं ग सगळं स्वप्न. चक्काचूर झाला सगळ्याचा.
गोदावरी, अगो बास आता. किती रडतील. आता हे रडणं पाठ नाही सोडणार ग माझी. अशी कशी डोळ्याला झापडं लावून घेतली असतील ग मी आई. मागे जेव्हा देवव्रत आणि सिंधू देवळातून गायब झाले होते तेव्हाच मनात पाल चुकचुकली होती माझ्या. पण तेव्हा मामनजी एवढं बेमालूम खोटं वागले ना की काही सुचलंच नाही ग मला. उगाच विश्वास ठेवला ग मी. दोघांनी फसवलं ग मला आई. मामनजींना तर मी कधीच माफ नाही करू शकत. आई, पुरे ना ग आता. आई, सारखं त्या आठवणी काढायच्या. तर किती त्रास करून घेणार आहेस जीवाला. जीव गेला तर बरं होईल ग इंदू. जगून काय करणार. पंचाऊ, काय बोलताय तुम्ही? तुम्ही हवे आहात आम्हाला. गोदावरी, अगो आता तुझ्या सासऱ्यांचा तुला काही त्रास होणार नाही गो. तू इथेच राहा आणि मुलांकडे बघून उरलेलं आयुष्य काढ. त्यांच्यासाठीच तर जगायचंय आता. पण आई, तू आणि अप्पांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवलात ग गोलू. अगो पोटचा गोळा आहेस तू आमच्या. तुला अशी वाऱ्यावर सोडू का मी. आणि मोठेपणा आमचा नाही गो. अगो मोठेपणा या सरस्वतीत. तिनंच आम्हाला सगळी परिस्थिती पटवून दिली हो. आणि तुला इथे राहायला सांगा हे देखील तिनंच सुचवले हो. काय बोलताय तुम्ही? मोठेपणा कसला? माझ्या जवळच्या व्यक्तीसाठी जे काही करायला लागलं तेवढंच केलंय मी. आणि वंस, या घरावर तुमचा जास्त अधिकार आहे हो. हे तुमचंच घर आहे. जे काही घडले ते खूप वाईट आहे. पण आम्ही सगळे आहोत हो तुमच्या पाठीशी. आणि तुम्ही हव्या आहात आम्हाला, हे कधीच विसरू नका. बरं वाटतंय ना बाळा? हो, खूप छान वाटतंय. वाटतंय डोकं हलकं हलकं होऊन मी कापसासारखी आकाशात उडते. बरं, उडा मग. बाबा, तर मी खरंच उडू शकले असते तर किती छान झालं असतं ना हो. का बुवा? मग मी उडत उडत आईपर्यंत गेले असते आणि मग मला ती भेटली असती. हो ना बाबा? बरोबर आहे बाळा. बाबा, मला माहिती आता माझी आई माझ्या जवळ नाहीये, पण तरी असं म्हटलं तर छान वाटतं ना. बाबा, तुम्ही आधी मला सांगायचा की आपण जर चांगलं वागलो तर बाप्पा आपलं सगळं चांगलं करतो आणि जर वाईट वागलो तर बाप्पा आपल्याला शिक्षा करतो. हो ना बाबा? बरोबर आहे बाळा. पण गोदवात्या, रघुरत्न यांचं काय चुकलं असेल? आणि गोदवात्या तर किती चांगले आहेत. ते सगळ्यांसाठी छान स्वयंपाक करून सगळ्यांना वाढतात, सगळ्यांवर माया करतात. मग बाप्पाने त्यांना का शिक्षा केली असेल? मलाही हाच प्रश्न पडलाय बाळा. कधी कधी देव असं का करतो कळत नाही ग. सतत आपली परीक्षा घेत असतो. आता हेच बघ ना, तुझी आई किती चांगली होती तरी देवाघरी गेली अगं ती. आपण काय केलंय ग असं सिंधू? बाबा, मग तुम्ही सांगता की आपण जर चांगलं वागलो तर
तर बाप्पा आपल्याशी चांगला वागतो आणि जर वाईट वागलं तर तो आपल्याला शिक्षा करतो. हे सगळं खोटं आहे ना? नाही ग बाळा, खरंच आहे हे. मग मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या बाबतीत कितीही वाईट घडलं ना तरी चांगुलपणा सोडायचा नाही. आलं ना लक्षात? हो, काय कळलं सांग बघू मला. किती वाईट घडलं तरी चांगुलपणा सोडायचा नाही. बरोबर. मला यांची थेर आधीपासून माहित होती, तरी मी गोदूताईला सांगत होतो या थेरड्यावर विश्वास ठेवू नकोस. अहो काय भाषा आहे ही? म्हाताऱ्यावर विश्वास ठेवू नकोस. या अशा माणसांना ना झाडांना उलट टांगून चांगले फटके मारले पाहिजे. अहो मग काय म्हणायचं अशा माणसांना? या माणसांना भर चौकात उभं केलं पुरे पाहिजे. करा आता. किती आक्रस्ताळपणा करणार आहात तुम्ही? अगं मग काय बोलू सरस्वती? काय म्हणू या माणसाला मी? हो, इथे घरात एवढा दुःखाचा प्रसंग आहे आणि तुम्ही कोणाला तरी शिक्षा देण्याची किंवा अद्दल घडवण्याची भाषा कशासाठी करताय? आणि त्यांचा तर विषय आता काढूच नका. ते जे काही वागलेत ना ते चुकीचंच आहे, पण गोदू अंश आता आपल्या बरोबर आहेत आणि त्या सावरतायत हे जास्त महत्वाचं नाहीये का? ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला मिळत असतात, तो बघत असतो सगळं. आणि अहो तुम्हीच म्हणता ना, चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं. मग तुझं म्हणणं मला मान्य आहे ग सरस्वती, पण अशा माणसांशी चांगलं कसं वागायचं सांग ना तुम्हाला. बरं जाऊ दे, सोडतो विषय. पण आप्पांनी आज जो खंबीरपणा दाखवला ना तो मात्र आवडला मला. सगळे रीतिरिवाज रूढी परंपरा जुगारून ते गोदूताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिला सासरी जाऊ दिलं नाही त्यांनी. हेच सांगते, मामनजींनाही काळजी आहे सगळ्यांची, पण कधी कधी फारच टोकाचा विचार करता तुम्ही आणि समोरच्याला समजूनच घेत नाही. मी तुझ्या इतकं समजूतदार नाहीये सरस्वती, पण मी प्रयत्न करतोय शांत व्हायचा. आता मला केव्हा जमेल मला नाही माहिती. चिडचिड कमी केलीत आणि समोरच्याचं ऐकून घेतलंत ना तर नक्की जमेल. बरं ऐक, आता अगदी लगेच नाही पण थोड्या काळाने गोदूताईचं आयुष्य नीट मार्गी लागावं यासाठी निश्चित असा एक विचार करतोय. कर्व्यांनी विधवांसाठी जी संस्था सुरू केली आहे त्यातल्या महाविद्यालयात गोदूताईला प्रवेश मिळावा अशी इच्छा आहे माझी. तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्की पाठवा, पण आधी सगळ्यांशी बोलून घ्या. हो अगं, आधी मी त्याची सगळी माहिती काढतो. ती मिळाली की अर्थातच सगळ्या घरच्यांशी मी बोलेनच. सरस्वती, आपली गोदूताई या वैधव्याच्या दुष्टचक्रात अडकू नये असं अगदी मनापासून वाटतं मला, आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बाई बाई बाई, जमले ग बाई. या रानड्यांना जेवायला घालून सौजन्य मिळवण्यासाठी नारायण पेठेतून सदाशिव पेठेपर्यंत पायपीट. अगं काय मांजरी सारखी पायापायत येतेय, झपाझप पावलं उचल जरा. आता तोंड पाडायला काय झालंय? त्याचे चेहऱ्यावर 12 वाजलेले घरच्यांना दिसले ना, मला नावं ठेवतील ना. मला बाबांबरोबरच राहायचं होतं. मला इथे खूप कसं तरी वाटतं. इथे सगळे रडत असतात, ते बघून मला खूप भीती वाटते. अगं गप्प बस. तुझ्या सासऱ्याचे काय खातायत का तुला? भीती कसली वाटते? आणि आता तुला तुझ्या सासरीच राहायचंय, समजलं? तूही सुखाने राहा आणि आम्हालाही राहू दे. काल तुझी एवढी बाजू घेतली आणि तू आता सुद्धा मला रागवतेस. कपाळ करंटे, जास्त आगाऊपणा करू नको. आता तीन काय करताय काकू? कसलं रागवताय सिंधूला? अहो नाही हो, रागवत नाहीये.
एवढ्या जणांसाठी जेवण आणलंय ना, ते नीट वाढ नीट दे एवढं सांगत होते. तुम्हाला बरीच काळजी हो बायकोची. नाही पण माझं चुकलंच जरा, मी नव्हतं रागवायला पाहिजे. सिंधू, ते सामान दे माझ्याकडे, तू हो पुढे जा. हा कालचा पोरगा मला अक्कल शिकवतोय. तुमचे दिवस आहेत तोपर्यंत घ्या हवं तसं वागून, पण लवकरच हा डोलारा कोसळेल ना तेव्हा समजेलच. सांभाळा सांभाळा. कशी हो गोदू आता, काय मिली एक एक संकट. तरी यजमान गेल्याचं दुःख आहेच, पुन्हा सासऱ्यांचं हे असं वागणं. पोरीच्या नशिबात फक्त मनस्तापच आहे. हो सावरते आता ती. हे बघा, आपण तिला तिच्या घरी पाठवणार नाही असं ठामपणे सांगितलंय ना, मग झालं तर. गोपिकाबाई, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, सारखं आतबाहेर करू नका असं इंदूने सांगितलंय ना तुम्हाला. नाही नाही, बायका भेटायला येतात मला मान्य आहे, अहो पण ही दगदग तुम्हाला झेपणार आहे का? अहो जरा चाललं बोललं की बरं वाटतो, मन मोकळं होत. विधी लिखित होत ते घडून गेलं, आपण फक्त बोलायचं. 10 दिवस शोक करायचा, दुखवटा पाळायचा, मग पुन्हा आपली जगराटी चालूच. परमेश्वरा, काय तुझ्या मनात आहे बाबा? असं वाटतं आता आणखी काही भोग बघण्यापेक्षा कायमचे डोळे मिटावेत. गोपिकाबाई, असं अशुभ का बोलताय? एक दुर्दैवी घटना घडून गेली की आपण विसरून जाऊ. हे बघा, आता आपल्याला गोदावरीला सावरायला हवं. आपल्याला खचून कसं चालेल? खरंय हो तुमचं म्हणणं. अहो उद्या तिथीनुसार गोदावरीचं केशवपनाचा विधी करायला हवा. तिचे केस कापायला नाही हो, पोरीला असं विद्रूप नाही बघवणार हो मला. गोपिकाबाई, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण कसं आहे, पतीच्या निधनानंतर पत्नीने केस उतरवून साज शृंगारापासून विरक्ती घ्यावी अशी आपली रीत आहे आणि आपल्याला ती मान्य करायलाच हवी. एवढंच नाही तर गोदूला इतर स्त्रियांप्रमाणे अलवण नेसावं लागेल. आपण परंपरा नाही मोडू शकत. ठीक आहे, मी सगळी व्यवस्था करतो. उद्या गोदूचं केशव पण होईल. आप्पा, धाकटी आई तुला रागवत होती ना, मी बघितलं. काय झालं होतं सांग ना. नाही, काय नाही. अगं अशी प्रत्येक गोष्ट मनात नको ठेवत जाऊस. मी मित्र आहे ना तुझा, सांगून टाक ना. रघुरत्न, कसे आहात तुम्ही? मला माहिती आहे
तुमचे बाबा गेले म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना? तुम्हाला तुमच्या बाबांची खूप आठवण येत असणार ना? हो, त्यांची खूप आठवण येते, पण कोणाशी बोलू पण नाही शकत ना. हो, सगळेच रडत असतात. मला इथे राहावंसं नाही वाटत, पण आजोबांच्या घरी सुद्धा जायला नको वाटतं. सारखे ओरडत असतात अंगावर. माझी आणि देवव्रतची दोघांची आई लवकर गेली, त्यामुळे एकटं एकटं कसं वाटतं ते आम्हा दोघांना माहितीये. पण तुम्हाला माहितीये का, बाप्पाला काळजी असते आपली, तो सगळं बघत असतो. आमची आई गेल्यावर सर्वात ते आमची आई झाली. तुम्हालाही कोणीतरी मिळेल, मग बरं वाटेल तुम्हाला. गोदवत्तेला मोठी माणसं सांभाळतील, आम्ही तुमची काळजी घेऊ. तुम्हाला वाईट वाटणार नाही असंच वागू. आणि हो सिंधू, तुला माहितीये का, आप्पा आजोबा म्हणत होते की आता रघु आणि रत्ना आपल्याकडेच राहणार आहेत, आणि गोदू आत्या पण. हो, चांगलंच आहे मग. तुम्हाला माहितीये, गणपती नंतर तुमच्या बाबांनीच मला ही वही दिली होती. आता मला ही नको, आता ही तुम्ही ठेवा. खरंच? हो. ही वही बघताना ना, तुमचे बाबा तुमच्या जवळ आहे असं तुम्हाला वाटेल. सिंधू, तू खूप चांगली आहेस ग. पण मामनजी स्वतःच्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट होऊ देणार नाही त्याची खात्री आहे मला. त्यांनी गोदुवंशांचं केशवापन करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल, हे का समजून घेत नाही आहात तुम्ही?